मनसे नेते संदीप देशपांडे व त्याचबरोबर आशिष धुरी आपल्या सोबत आहेत। आज राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। संदीपजी, आज राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे, काय नेमकं कारण होतं? महानगरपालिकेचा जो नियुक्ती घोटाळा होता त्या संदर्भात देखील चर्चा झाली आहे, काय नेमकी चर्चा झाली? असं आहे की गट अच्या ज्या परीक्षा होत्या इंजिनियर्सच्या, साधारण 1200 लोकांनी त्या परीक्षेला बसले होते। जो पेपर 25 तारखेला होणार होता तो आधीच 19 तारखेला फुटला। आणि आमची जी माहिती आहे, जी आमच्या मनीष धुरी आणि कुशल धुरी यांनी गोळा केलेली आहे, आम्हाला जी मिळालेली माहिती आहे त्यानुसार एक एक प्रश्न हा 10-10 लाखाला विकला गेलेला आहे आणि शेकडो कोटींचा घोटाळा या परीक्षेच्या माध्यमातून झालेला आहे। आणि मग असे इंजिनियर तुम्ही महापालिकेला देणार आहात का घोटाळेबाज? म्हणजे एकदा जर तुम्ही पैसे देऊन जर इंजिनियर झालात तर तुम्ही पुन्हा लोकांकडून पैसे खाऊनच कामं करणार आहात ना। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। या संदर्भात आम्ही राजसाहेबांना या पूर्ण प्रकाराची कल्पना दिली आणि लवकरच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन या विषयात आम्ही तक्रार करणार। अनेक वेळा पाहिलं तर अशा प्रकारे परीक्षा वेळेच्या अगोदरच पेपर फुटीचे प्रकार येतात। या वेळेला नेमकं मनसेची काय भूमिका असणार आहे? कारण आपण तक्रारी करतो, याच्यामध्ये परीक्षा रद्द झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे। आज मी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी बोलले, त्यांनी काय या ठिकाणी व्यथा मांडली? तेच सांगितलंय, ते मुख्यमंत्री साहेबांशी बोलणार त्या विषयावर आणि त्यांची भेट घेऊन आम्ही त्यांच्याकडे रितसर तक्रार करणार आहोत। अधिकारी वर्ग कारवाई न केली तर मनसेची काय नेमकं त्याच्यानंतर पाऊल असणार आहे? मला तर वाटतं एकदा फडणवीस साहेबांकडे जाऊ आम्ही, ते काय कारवाई करतील अशी, नाही कारवाई केली तर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करूच। अशी जी तुम्ही हा घोटाळा बाहेर काढलेला आहे, नेमकं तुम्हाला कशा पद्धतीने याची माहिती मिळाली? नाही, माझ्याकडे ज्या दिवशी यांनी भूषण गगराणी साहेबांकडे तक्रार केली या आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी, त्याच दिवशी संध्याकाळी यातला एक मोठा गट आम्हाला येऊन भेटला आणि त्यांची अशी अपेक्षा होती की माननीय राजसाहेब ठाकरेंकडे हा विषय पोचवावा, कारण त्यांना मोठ्या प्रमाणात असा विश्वास होता की हा विषय राज ठाकरे साहेबांकडे गेला तर त्यांना न्याय मिळेल ह्याच्यामध्ये। कारण काही लोक आहेत ते भ्रष्टाचारी आहेत आणि काही ॲक्च्युअल जे कॅन्डिडेट आहेत या एक्झामला अपियर केले ते प्रामाणिकपणे आपली परीक्षा दिली आहे त्यांनी, आणि त्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी राजसाहेबांकडे जाण्याचा प्रयत्न म्हणून आम्हाला आणि संदीप देशपांडे साहेबांकडे ते आले आहेत। नेहमी मनसे जी आहे त्या अशा विषयाला आक्रमक असते आणि अनेक घोटाळे बाहेर काढते। यावेळेला पण ज्या वेळेला तुम्हाला माहिती पडलं त्याच्यानंतर अधिकाऱ्यांना तुम्ही तक्रार केलेली, मात्र त्या अधिकाऱ्यांकडनं अजूनपर्यंत कुठलं पाऊल उचललं गेलंय? नाही, ते आमच्याचसाठी वाट बघतात। आता देशपांडे साहेबांनी आणि आम्ही साहेबांकडे मांडलंय, तर साहेब CM साहेबांशी बोलून मग त्यानंतर काय ते मनसे भूमिका घेईल। एकंदरीत पाहिलं गेलं तर मनसेची भूमिका जी आहे ती पुढे असणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे स्वतः या विषयावरती जातीने सांगून पुढचं पाऊल टाकण्याचा इशारा जो आहे तो मनसेने या ठिकाणी दिलेला आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।